नमस्कार. 10th SSC बोर्ड सेमिस्टर एक्झाम प्रिपरेशन प्लॅन. मॅथमॅटिक्स 1चं प्रिपरेशन कसं करायचं एका महिन्यामध्ये ते नीट समजून घेऊ. पण त्या अगोदर बोर्ड एक्झाम पेपर पॅटर्न कसा असतो ते नीट बघा. क्वेश्चन 1A सिलेक्ट अँड अल्टरनेटिव्ह, क्वेश्चन 1B सॉल्व द फॉलोइंग, क्वेश्चन 2A ॲक्टिव्हिटी बेस आणि B सॉल्व द फॉलोइंग. क्वेश्चन 1 आणि 2 मध्ये 20 मार्क्स कव्हर होतात आणि खूप इझी क्वेश्चन्स तुम्हाला या दोन क्वेश्चनमध्ये विचारले जातात. त्यामुळे 20 मार्क्स तुम्हाला नक्कीच भेटून जातील. त्यानंतर क्वेश्चन 3A ॲक्टिव्हिटी बेस, B सॉल्व द फॉलोइंग. यामध्ये 2 क्वेश्चन ऑप्शनला, यामध्ये 1 क्वेश्चन ऑप्शनला. क्वेश्चन 4 सॉल्व द फॉलोइंग, 4 मार्क्सचा 1 क्वेश्चन असतो, एकच क्वेश्चन तुम्हाला ऑप्शनला भेटतो. क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 यामध्ये जे काही क्वेश्चन विचारले जातात ते टेक्स्टबुकमधलेच क्वेश्चन्स असतात. क्वेश्चन 5 सॉल्व द फॉलोइंग, 2 क्वेश्चन असतील, त्यामधला 1 क्वेश्चन तुम्हाला राईट डाऊन करायचा आहे. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो, ॲप्लिकेशन बेस असतो. चॅप्टर तुम्हाला किती समजलाय त्या अंडरस्टँडिंगवरती तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण चॅप्टर व्यवस्थित समजून घेऊन त्यामधल्या मेथड्स, त्याच्या स्टेप्स तुम्हाला समजल्या पाहिजेत. प्रत्येक एक्झाम्पल प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही स्वतःहून सॉल्व करा. IMP पॉईंट्सचे रील अगोदर आले ते फॉलो करा. वर्ड प्रॉब्लेम स्वतः सॉल्व करा. या प्रोसेस जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन इझिली जमून जाईल. आता चॅप्टर वाईज मॅथमॅटिक्स 1चं वेटेज बघा. पहिलं, कुठलं चॅप्टर इम्पॉर्टंट्स आहेत तुम्हाला समजून आलं, सो त्या चॅप्टरला पहिलं प्रिपेअर करा. क्लिअर झालं? चलो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्सला शेअर करा. बाय बाय.